नमस्कार, मी आहे मनोज लाखात आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कसं आपल्याला व्लॉगिंग करायला यूट्यूब क्षेत्रामध्ये खूप आवडते आणि जे आपण करिअर जे हाती घेतले आहे व्लॉग बनवायचे किंवा इतर व्हिडिओ, तर मला स्पेशल एक व्लॉग बनवण्याची मला खूप आवड होती आणि सध्या बनवत आहे. आणि एक दिवशी माझ्या जीवनामध्ये असा प्रश्न तिथे आला, असा काळ आला म्हणजे तिथे अ, त्याचा मला अंदाज पण नाही नव्हता. आणि त्या दिवशी काय झालं, मी व्लॉग बनवायला एका डॅमवरती गेलो आणि त्या डॅमचं नाव आहे अस्वाली डॅम. ते आमच्या जवळच आहे इकडे. तर तिथून अ, जो रस्ता आहे उंबरगाव मार्गे मी गेलेलं, तिथून अ, काहीतरी 12-13 किलोमीटर आतमध्ये आहे तो. आणि एकदम जंगलासारखा रस्ता आहे आणि तो जो डॅम आहे तो एकदम डोंगरामध्ये आहे डॅम तो. तर मी असंच गेलो, चल बाबा तिथे आपण जाऊ आणि मस्त एक व्लॉग आपला तयार होऊन जाईल. आणि पाण्याची जागा ही मला खूप आवडते. पाणीच्या ठिकाणी व्लॉग बनवणे मला खूपच आवडते. तर मी त्या ठिकाणी असे मी धामणी डॅम आमचे ते प्रत्येक डॅम आहे, तर प्रत्येक डॅमवरचे माझे व्लॉग आहेत. तर मी त्या ठिकाणी असे व्लॉग मला बनवायला खूप आवडते. तर मी तिकडे गेलो आणि तिथे काय झालं, तिथे जी जी बरीचशी पोरं तिथे आलेली होती. पोरं अशी मिक्स, तिथे जे पर्यटन स्थळ आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक तिथे पाहण्यासाठी येतात आणि खूपच मस्त एकदम आहे तिथे. पण शक्यतो माझी रिक्वेस्ट आहे की अशा ठिकाणी शक्यतो जाऊच नका, कारण की डॅमवर पूर्णतः बंदीच असते. पण ते एक जातात फिरायला, तर ते दुर्घटना वगैरे होतात तरी पण फिरायला जातात. तर माझा सांगायचा जो उद्देश आहे की आपण जेव्हा सुरुवात करतो यूट्यूबला आणि व्हिडिओ बनायला चालू करतो आणि आपल्याला जो उत्साह येतो, त्या उत्साहाभरात आपण कुठे पण जातो व्हिडिओ बनवायला. पण तिथे काळजी घ्यायची मित्रांनो. बघा, मी आताचा अनुभव घेतलेला आहे. बघा, जेवढाच म्हणजे आपण सुरक्षित ठिकाणी ब्लॉग बनवता येईल तेवढा बनवा, कारण की अशा डॅम ठिकाणी वगैरे जाऊ नका. आणि तिथे काय झालं, तिथे काय नाही, सर्वच व्यवस्थित आणि तिकडे तशा ठिकाणी फिरून मला अंदाज आहे. तर मी त्या ठिकाणी गेला आणि जसं मी व्हिडिओ शूट करत होतो असं मोबाईल घेऊन, आणि तिथे जी पोरं होती ती लगेच ते त्यांनी ठिकावली की हा ब्लॉगर आहे असं. त्यांनी एक कॅमेरा बंद कर असं कॅमेरा, लगेच ते माझ्यावरती म्हणजे धावूनसारखे आले. आणि अ, तेव्हा मी मोबाईल बंद केला आणि लगेच तिथून निघून गेलो. तर मित्रांनो पहा, ते डॅमवरती शक्यतो पार्टी करण्यासाठी येतात, दारू पिऊन दारू पिलेले असतात आणि शक्यतो कसे लेडीज वगैरे मिक्स असतात आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या आरोप पकडून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, तुम्हाला सेफ्टीपणे ब्लॉग बनवायचे असेल तर आपल्याला कुठेतरी जंगलात वगैरे जा आणि मस्त बनवा, काही नाही. पण जे सार्वजनिक ठिकाण आहे तिथे शक्यतो जाऊच नका, कारण की जे जळणारे आहेत त्यांना खुजली होते आणि ब्लॉग वगैरे बनवतात त्याच्यावरती ते चिडतात आणि त्यांना शिव्या वगैरे देतात. तर अशा ठिकाणी जाऊ नका मित्रांनो. कारण की अशा ठिकाणी जाल तर तुमचं जे कोणी बोलेल काय होतं, तो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो उत्साह आहे ब्लॉग बनवण्याचा, तो तुमचा तो निघून जाईल आणि तुम्ही सांगाल की मरू दे, मी आजपासून ब्लॉग पण नाही बनवणार. पण मित्रांनो, कसं आपल्या यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करून आपलं तो इन्कम, आपल्या साईड बिझनेस आपला जी साईड इन्कम जनरेट करण्यासाठी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. आणि हे सोशल मीडियाहून आज भरपूर लोक पैसे कमवतात. तर आपले का कमावत नाही, त्यासाठी थोडंसं आपले जो सिच्युएशन लागून आपले बघून अशा ठिकाणी ब्लॉग बनवा मित्रांनो. शक्यतो सार्वजनिक ठिकाणी टाळा, कारण की तिथे जळणारे खूप असतात आणि आपल्याला तिथे ब्लॉग बनवण्यास आपले चिडवतात किंवा शिव्या देतात. तुम्ही काय पण करतात ते करू शकतात, त्यासाठी ते जाऊच नका. आणि आपल्या शक्यतो जितकं आपले शेजारी जे ज्या ठिकाणी आपले असं वाटतं की काही इथे नाही, अशा ठिकाणी ब्लॉग बनवा मित्रांनो.
कारण की जळणारे खूप आहेत मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी आडेबाजी करतातच. असं तर मग जे एक माझी सांगण्याची तुम्हाला एक एक जागरूक करतो की कुठे पण व्लॉग बनवायला जाऊ नका. जाल ते एकटे जाऊ नका, दोघे-तिघे वगैरे असे जा. दोघे-तिघे वगैरे जमून जा. कारण की मी जेवढे व्लॉग बनवले ना, तेव्हा मी एकटाच गेलेला किंवा माझ्यासोबत माझा पोरगा असतो. पण शक्यतो जास्तीत जास्त मी एकटाच गेलेला. आणि या व्लॉगच्या भरात बघा कुणाला जो सोशल मीडियावरती काम करतो ना, त्याच्यावरती जळणारे खूप असतात. कारण की त्यांना ते पाहवत नाही. कारण की ते एक तर त्यांना ते जमत पण नाही आणि ते दुसरे करतात त्याला पण करून नाही देत. असे जळणारे खूप असतात. कारण ज्याला सोशल मीडियावर पैसे कमवायचे आहे, तो कुठे ना कुठेतरी करणारच आहे. तर तसेच त्यांना पण इच्छा आहे, म्हणजे त्यांना पण संधी आहे, तुम्ही पण करा. पण ते दुसरे करतात त्यांना पण अडवतात. तर असे म्हणजे या मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही जे व्लॉग बनवत असाल तर आपण घरापासूनच स्टार्ट करा. जितकं साधं चांगले ब्लॉग बनवाल, आपले ब्लॉग बनवणे याची एक खरेपण आणि चांगले बोलणे हेच महत्त्वाचे आहे मित्रांनो. असं नाही का मी चांगला एकदम भारी दाखवणार असं तसं. पण नाही मित्रांनो, आपल्या बोलण्यावरून आपले खरे किती बोलतो आणि म्हणजे आपले जे व्ह्यूवर आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचे आपले मन कसं जिंकतो ह्याच्यावरती आहे मित्रांनो. जर आपण आपले लोकांचे मन जिंकलं तर ते आपले व्हिडिओ पाहतात. हो, हा मस्त बनवतो आणि हा मस्त बोलतो. आपण जेवढं चांगलं बोलणार आणि खरं बोलणार, खोटं अजिबात नाही बोलायचं. जे खरं आहे तेच बोलायचं आणि तसंच एक माणसाचं मन जिंकण्याचे प्रयत्न करायचा. तेव्हाच आपले व्लॉग बघतील आणि त्यांना खूप तसे व्लॉग आवडतात मित्रांनो. तर मला सांगायचा हा हेतू आहे की असे भलत्या ठिकाणी असे जाऊ नका. आणि पिऊन वगैरे असतात, पार्टी वगैरे करतात, ते मारायला पण कमी नाही करत. त्यासाठी ते सार्वजनिक ठिकाण टाळा मित्रांनो. तर आजचा हा तुम्हाला एक जागरूक करण्यासाठी ब्लॉग बनवला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, बाय बाय.